मग लोकांनी इकडे ना खाली कमेंट करा तुम्हाला ज्या क्षेत्रात करायचं आहे. तुम्हाला हत्ती संवर्धनासाठी करायचं आहे, माझ्याकडे कनेक्ट आहे. तुम्हाला नेचर साठी करायचं आहे, माझ्याकडे कनेक्ट. टाकाऊपासून टिकाऊसाठी माझ्याकडे कनेक्ट आहे. प्लास्टिक अँटी प्लास्टिकसाठी माझ्याकडे कनेक्ट आहे. तुम्हाला रस्त्यावरच्या मुलांना भीक वागण्यापासून वाचून त्यांचं आयुष्य समृद्ध करणं त्याच्याच कनेक्ट आहे. तुम्हाला आदिवासी लोकांमध्ये काम करायचं त्याच्यासाठी कनेक्ट आहे. तुम्हाला क्लिनलीनेस ड्राईव्हमध्ये एफर्ट्स घ्यायचे त्याच्या असं वेगवेगळ्या संस्थांशी माझा कनेक्ट आहे. ज्यांना कोणाला इच्छा असेल कमेंटमध्ये द्या, मी तुम्हाला त्या तुमच्या आवडत्या सोशल फील्डशी कनेक्ट करून देऊ शकतो. अगदी त्यात वेश्या पुनर्वसनापासून ते तृतीयपंथीयांच्या पुनर्वसनापासून ते सगळ्या बाबतीतला कनेक्ट आहे आपल्याकडे. नाही मला पण नंतर कॉन्टॅक्ट दे. म्हणजे कसं की मला पण या लोकांना आपल्या पॉडकास्टचा हेतूच तो आहे की जे सोशल ट्रान्सफॉर्मेशनसाठी काम करतायत त्यांना समोर आणून त्यांचं कार्य लोकांना दिसेल आणि ज्यांना जोडता येईल त्यांना जोडायला पाहिजे नाही का आपण. हेच तर आपलं कार्य आहे आणि हेच एक मोठं कार्य आहे नाही का. हो हो. आणि अनेकदा असं की त्यांना त्यांना प्रसिद्धी नाही आवडत की काय होतं. आमची वर्षा परजुरेनाची ताई आहे, मैत्रिणी ती हे सगळ्यांसाठी काम करते. म्हणजे त्या मुलींसाठी ज्यांच्यासाठी आम्ही जातो किंवा जवाहर मोखाड्यातल्या आदिवासी ती खूप काम करते. पण तिचं असं म्हणणं असतं की मला प्रसिद्धी देऊ नका. तिच्याबरोबर आम्ही ह्याला गेलो, मोखाड्याला गेलो आणि त्यावेळेला माझ्या रेग्युलर ड्रायव्हर नव्हतं. माझा आपण ते कॉलवर ऑन कॉल ड्रायव्हर असतात तसा ड्रायव्हर बोलवला होता. आम्ही जाऊन आलो. मग तिला ठाण्यातल्या तिच्या घराखाली सोडलं आणि आम्ही असं ते म्हटलं चलो बाय. आणि ठरलं की आता नंतर कधी भेटायचं काय ते बोलणं चालू असताना तो ड्रायव्हर म्हणाला सर मी 1 मिनिट उतरू का. म्हटलं हां उतर, काय काम असेल म्हटलं, गाडीला काय झालं असेल. तो उतरला आणि भर राममारुती रोडला तो ड्रायव्हर तिच्या पाया पडला आणि ढासा रडला. म्हणाला हे ॲक्च्युली चुकीचं आहे की एक ड्रायव्हर तुमचं बोलणं ऐकतो, पण ते ऐकून तुम्ही काय आहात लोकांसाठी. तर मला ना मी देवी बघायचो मंदिरात, मी आज प्रत्यक्ष माणसातली देवी बघितली म्हणून पाया पडलो असं म्हणून तो ड्रायव्हर पाया पडला आणि त्याच्या दोन्ही डोळ्यांना असं धारा लागलं होतं. हे कशामुळे तर आम्ही फक्त चर्चा करत जे तिचं काम बोलत ऐकत होतो ते त्याने ऐकलं. तर त्याला इतकी ती जबरदस्त आहे पण लोकांना माहीत नाही आहे. आणि आपल्याकडे काही सोशल ॲक्टिव्हिस्ट म्हणून फेमस सेलिब्रिटीज आहेत, ते ठीक आहे म्हणजे ते त्यांचं काम आहे की एवढंसं सोशल करायचं आणि एवढं दाखवायचं. आणि काही असे की एवढं करून एवढंही दाखवत नाही. पण शेवटी कॉज आहे दॅट हॅज टू कम, नॉट द पर्सन. पण पर्सन आला की लोकांना कनेक्ट करायला बरं पडतं. मदतीचा आणि हल्ली सगळ्यांना मदत करायची असते, कशी करावी ते सत्पात्री गेलं पाहिजे असं एक असतं. त्यामुळे आय थिंक कुठेतरी प्रसिद्धीसाठी नव्हे पण एक आलं पाहिजे ते लोकांच्या समोर नाही का. मग आता ह्या गप्पा आवडता घेण्यापूर्वी एक शेवटचा प्रश्न, नवीन काय प्रोजेक्ट? नवीन खरं सांगू का, मी आज जे नवीन म्हणतो ते उद्या जुनं होतं की काय? उद्या जुनं होतं. म्हणजे नाही मला सतत सुचत असतं. म्हणजे इकडे मी कुठल्या तरी पॉलिटिकल लीडरचं कॅम्पेन डिझाईन करत असताना मला पटकन सुचतं अरे हा सिनेमासाठी एक मिनिट थांबा. मग मी पटकन अरे एक सिनेमाचा कॉन्सेप्ट आहे तो पटकन लिहून. मग एक मला नाटक करायचं आहे. मी कॉन्सेप्टही आम्ही शेअर केलेले आहेत. मग अशी म्हटलं तसं माझा तो शो करायचा आहे माझा स्वतःचा. मला वैभव जोशीला घेऊन एक कवितांचा बॅले करायचा आहे. मला सोनिया परचुरेबरोबर शिवरायांवर मोठं महानाट्य करायचं आहे. म्हणजे जसं आपण लायन किंग वगैरे बघतो तसं छत्रपती शिवरायांवर करायचं आहे. मला वेबसिरीज करायची आहे. मला फिल्म्स तर आहेत, कॉन्सेप्ट लाईन्ड अप आहेत. मी क्रांतिसेन नाना पाटलांवरचं बायोपिक रिसर्चमध्ये माझ्याकडे एक पुष्पा जसा होता तसा एक मराठीत माझी अशी इच्छा आहे की असा एक साऊथ इंडियन मसाला असलेला सिनेमा करूया. तसा सिनेमा आहे माझ्याकडे. एक अत्यंत सदानंद देशमुखांच्या कथेवरचा एक सिनेमा तयार आहे, एक लव्ह स्टोरी तयार आहे. बघा म्हणजे आता बोलता एवढं आहे की एवढं सगळं नवीन खूप करायचं आहे. आणि बघू आता तसं काय होतं हे सगळं. खूप छान. तुझं काय प्लॅन्स? मी मागे लागणं चालू आहे सध्या की आपण फिल्म्स, कारण आता सध्या पॉलिटिकल काम खूप चालू आहे, तर आपण निदान ते संपल्यानंतर एक फिल्म सुरू तरी करूयात अशा मोडवर आहे मी. आणि एक नाटकाची कॉन्सेप्ट आम्ही डिस्कस केली तर ते चालू करूयात का अशा याच्यात पण आहे. बघूयात ते काय नाटक. ती प्रोड्यूस करेल, मी डिरेक्ट. हां, तर ती मला इच्छा आहे. ती झाली प्रोड्युसर ऑलरेडी. हां, तिला आता त्यातल्या निदान माझं काय म्हणजे प्रोड्युसर व्हायला पण थोडंसं तुम्हाला एक 5-7 वर्षाचा कालावधी जावं लागतं. पण हां, तिला ब क ड हे तरी कळलं की ह्या गोष्टी असतात
प्रोड्युसर म्हणजे जनरली लोकांची एक मिथ आहे लोकांना की पैसे ज्याच्याकडे आहेत तो प्रोड्युसर. मला पण असंच वाटतं. नाही, पैसे इज नॉट अ प्रोड्युसर्स थिंग. प्रोड्युसर इज अ 24/7 जॉब. तो जॉब आहे. पण तो झाला एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर ना. मग एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर इज टू एक्झिक्यूट ऑन युअर बिहाफ. ओके. To be precise, executive producer is executing on your behalf. Producer has to understand the content, has to curate the content, has to market the content, has to publicize the content. तर याचं सगळ्याचं अंडरस्टँडिंग असलं पाहिजे. मग त्याला उठून जाऊन करायची गरज नाही, पण त्याला कळलं पाहिजे काय करायचं. सो एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर विल एक्झिक्यूट ऑन हिज बिहाफ. गो अँड फाइंड मी सच अँड सच कॉन्टेंट. सो एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर विल हॅव मीटिंग्स विथ रायटर्स, डिरेक्टर्स किंवा काय हे पुस्तकं वाचेल. मग त्याच्यातून अशा प्रकारचा कॉन्टेंट, मग तो कॉन्टेंट आला तर तो क्युरेट करावा लागेल. तो कॉन्टेंट क्युरेट करण्याचा एक टाईम आहे. मग तो डेव्हलप करावा लागेल. तो डेव्हलप करताना कोण रायटर पाहिजे, ह्या कॉन्टेंटसाठीचा कोण रायटर असू शकतो, त्यासाठीचा रिसर्च काय आहे, त्यासाठी असं खूप आहे. म्हणजे प्रोड्युसर मी म्हणतो ना, उलट डिरेक्टर सोपं बनणं. डिरेक्टरचं कसं आहे, सकाळी शिफ्टला गेला 9 वाजता, रात्री 9ला समजा पॅकअप झालं, घरी गेलो, झोपलो. प्रोड्युसर झोपू नाही शकत. प्रोड्युसरला 9च्या आधी तिथे राहावं लागेल. 9 नंतर त्याला विचार करावा लागेल आज काय काय झालं, त्यातलं काय बरोबर आहे, काय योग्य नाही आहे, काय उद्या विकलं जाईल, काय विकलं जाणार नाही आहे, ह्याच्यावर मी पुढच्या प्रोजेक्टचं प्लॅन कसं करू शकतो. त्याच वेळेला हे चालू असताना असं ते खूप आहे. ते नको, मी केलंय ते म्हणून असं वाटतं की डिरेक्टर्स लाईफ इज व्हेरी इझी अँड कूल, प्रोड्युसर्स लाईफ इज व्हेरी टफ. तिचं लाईफ इज गोइंग टू बी टफ नाउ. ऑफकोर्स. मला आवडेल पण मला ते आवडलंय, त्यामुळे मी प्रयत्न करत राहील. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.